थँक्यू. पहिलं तर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत, मनापासून तुम्हा सर्वांचे स्वागत. आणि तुम्ही इतके 5 दिवस मला काय म्हणतात मोटिवेट केलात. एक मिनिट काय आलं बेटा? सॉरी हा, माझा मुलगा आला होता. तर आपण आज परत इथे जमलेलो आहोत. फक्त एक टॉपिक जो आपला आभा मंडल म्हणून घ्यायचा राहिलेला आहे, की आभा मंडल म्हणजे काय, त्याचं शुद्धीकरण कसं करायचं आणि आभा मंडल कसं पाहायचं. आपण केली का कोणी प्रॅक्टिस? आपला आधी झालेला आहे हा सेशन. शरयू मॅडम, पूजा मॅडम, केलात का प्रॅक्टिस? नाही केली मॅडम, खरं नाही सांगते. केली ना, मग कसं असं जमणार? नाही केलं असं नाही जमणार. असं जर आपण केलं म्हणजे आता आपण शिकणार एवढं सगळं चांगली विद्या आणि आपण काहीच ती जर अनुभवणार नाही तर मग आपल्याला रिझल्ट नाही येणार त्याच्यामध्ये. नाही, काय झालं माहितीये, सगळे 10वीचे रिझल्ट लागलेत ना, मग सगळ्यांना भेटायला गेलो होतो, त्याच्यामुळे जरा वेळ नाही मिळाला. नो 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 प्रॉब्लेम. करा, आपण नक्की करा. जे व्हिडिओ एकच मध्ये आपण सांगितलंय ना ते नक्की करा. आपल्याला आभा दिसते आपली स्वतःची, पण या फोनला पण आभा असते. जर आपण एक जर याच्यावर बघत बसलो तरी पण त्याचं डोळे बंद केल्यानंतर फोनची फ्रेम दिसते आणि त्याच्या बाजूला एक अशी लाईट दिसते, आपल्याला वलय दिसतं. त्याला आभा मंडल असं म्हणतात. बरोबर. सूक्ष्म शरीर, भौतिक शरीर आणि स्थूल शरीर असे 3 शरीर असतात माणसाचे. त्यातलं सूक्ष्म शरीर म्हणजे काय? आभा मंडल. बरोबर. तर आता हे आभा मंडल काय असतं? आभा मंडल जसं आपण योगी लोकांच्या मागे जशी प्रकाशाची प्रतिमा बघतो, प्रकाश बघतो, जसं स्वामी समर्थ, आपले साईबाबा, असे सगळे पूर्ण 33 कोटी देव जे आपण पाहिले नाहीत तरी पण आपण त्यांचा फोटो, जी फ्रेम असते त्याच्या पाठी काय दाखवलेलं असतं? एक प्रकाश दाखवलेला असतो. म्हणजे ती काय असते? ते आभा मंडल असतं. प्रत्येक देवाचं, प्रत्येक परमेश्वराचं ते काय असतं? आभा मंडल असतं. तसंच आपलं देखील आभा मंडल असतं. तर आता आभा मंडल फक्त शरीराचंच असतं का? तर नाही. आपले स्वभावाचं पण आभा मंडल असतं. आपल्या शरीरामध्ये जे पण जे जे छोटे छोटे ऑर्गन्स आहेत त्या प्रत्येकाचं आभा. माझं नेटवर्क गेलं होतं ना, मी लिव्ह झाले होते ना. हो. मी तेच म्हणते, काय झालं प्रॉब्लेम. हम्म. येतोय आता आवाज? हो, येतो. ओके. रेकॉर्डिंग बघा एकदा, कोणीतरी चालू आहे ना? हो, चालू. तर याला आभा मंडल असं म्हणतात. आमच्या इथे पण भरपूर. काय बोलताय शरयू मॅडम? काय बोलताय मीरा मॅडम? कॅमेरा चालू करा, बाहेर नसाल तर. हॅलो. हा मीरा मॅडम, हा बोला. कॅमेरा नाही नमस्ते. चालू करू शकत? हा, मला करता आलं नाही लवकर, उशीर झाला थोडा, मुलीने चालू करून दिलं मला. ओके ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे ठीक आहे, चालेल. अच्छा, रेवती मॅडमच्या मम्मीच आहेत ना? हा हा ओके हा हा ओके ओके, ठीक आहे. हा. नवीन क्रीम बोल. तर आभा मंडल म्हणजे काय दोष काय? जसं आपण देवी देवतांच्या पाठी जे बघतो, जे वलय असतं, थोडक्यात त्याला आभा मंडल असं म्हणतात. बरोबर. तर हे आभा मंडल प्रत्येक वस्तूचं असतं. एखादा छोटा ग्लास जरी असला त्याचंही आभा मंडल असतं. एखादा पेन जरी असला त्याचंही आभा मंडल असतं. तर हे आभा मंडल कसं बघायचा प्रयत्न करायचा? तर आपण आरशासमोर एकटक इथे आपल्या आज्ञाचक्रावरती फोकस करून बघायचं आरशामध्ये. एक 2 ते 5 मिनिटं बघण्याचा प्रयत्न करायचा आणि मग नंतर आपल्या पूर्ण बाहेरील शरीरावरती फोकस करण्याचा प्रयत्न करायचा. कोणती लाईट दिसते ते बघायचं.
कलर सुरुवातीला व्हिज्युअलाइज नाही होत, जसं जसं आपली ध्यानधारणा होते, जसं जसं आपलं मेडिटेशन होतं त्याच्यानंतर होतं, पण व्हाईट प्रकाश हा दिसतोच दिसतो. आपलं आभामंडल जे असतं त्याचा व्हाईट प्रकाश हा दिसतोच दिसतो आपल्याला. सर्वांनी प्रयत्न करून बघायचंय. आभामंडल बघण्याचा 5 मिनिटाचं फोकस करून बघायचं की आपल्याला आभामंडल दिसतंय का, आपलं स्वतःच तरी. आता आभामंडल बघा, एखादी व्यक्ती कंटिन्यू बोलतेय, काहीतरी सांगतेय, जे कीर्तनकार असतात, जे प्रवचनकार असतात, बरोबर, त्या लोकांचं पण ज्या वेळेला आपण एकदम म्हणतात ना, एकदम एकाग्रतेने ऐकतो ज्या त्या व्यक्तीला, एकदम त्या व्यक्तीकडे आपला फोकस असतो, त्यावेळेला पण आपल्याला त्या व्यक्तीच्या पाठी असा प्रकाश दिसतो. तेच ते आभामंडल, यालाच सूक्ष्म शरीर म्हणतात, बरोबर. तर हे आभामंडल कधी पण आपलं काय असावं, पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आपलं आभामंडल कधी पण नकारात्मक ऊर्जेने भरलेलं असलं की मग आपल्याला नकारात्मक विचार येणं, बरोबर, आपल्याकडे आजार होणं, आपल्याला वारंवार आपण आजाराचे शिकार होणं, चिडचिड होणं आपली, हे आभामंडलवर ज्या वेळेला नकारात्मक गोष्टी पडतात आपल्या, त्यावेळेला आपली चिडचिड होणं म्हणा किंवा काही. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या आधी पण की एखाद्या लग्न कार्याला गेलो आपण, नटून थटून गेलो, बरोबर, एखादी व्यक्ती अगदी आपलं एकदम हे करते, कौतुक करते की खूप छान दिसतेस, खूप सुंदर दिसतेस, पण ती समोर कौतुक करते आपलं, बरोबर, आणि मागे काहीतरी वेगळंच बोलते. आता ते सोडून द्यायचंय आपल्याला. तर आपल्याला काय घ्यायचं आहे की ती कौतुक करते ते घ्यायचं आहे, ती काय बोलते मागे आपल्या मागे ते आपल्याला घ्यायचं नाहीये. पण तरी सुद्धा आपण ह्या पूर्ण जगामध्ये वावरत असताना इतकं आपल्याला शक्य होणार नाही की बाबा इतके सगळेजण वाईट बोलतायत, निगेटिव्ह थॉट्स, आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेर प्रवास करतो, तर खूप गोष्टींचा आपण याच्यामधून जात असतो, बरोबर, व्यावहारिक गोष्टी घ्या, सगळ्यामधून जात असतो. मग त्यावेळेला कधी कधी आपल्याला गरज लागते की आपलं आभामंडल क्लीन करायची, स्वच्छ करायची. मग त्यावेळेला आपण असे छोटे छोटे उपाय असतात की पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करायची, की त्याने पॉझिटिव्हिटी येते, नकारात्मकता दूर होते. जसं मी आता परत सांगणार आहे की आपण आपली मीठ हातात घेऊन कसं आपलं आभामंडल आणि कसं इतरांचं आभामंडल स्वच्छ करायचं आहे, कशी नकारात्मकता काढून टाकायची आहे त्यांच्या आभामंडल मधली, ते आपण पाहणार आहोत, बरोबर. आता समजा एखादी व्यक्ती तुमच्या घरी आली आणि तुम्हाला म्हणाली की अगं हे खूप छान केलंयस तू, खूप सुंदर आहे, आणि ती गेली निघून. चांगली आहे, तुमची मैत्रीण आहे, पण ना ती बाहेर जाऊन काहीतरी बोलते, म्हणजे तिचं जे मनामध्ये आहे तिच्या काहीतरी वेगळंच, आणि तुमच्या तोंडावर ती गोड बोलून गेली, आणि मग तुमच्या घरामध्ये थोडंफार काहीतरी प्रॉब्लेम, म्हणजे चिडचिड होणार तुमची, असं काय होणार. पण त्यावेळेला पण आपली घरामध्ये नकारात्मकता काढून टाकण्याची गरज आपल्याला भासते, बरोबर, की बाबा काहीतरी असं होतं आपल्या घरी की असं अचानक वातावरण तयार होतं. अगदी आता हसता हसता चांगलं जर सगळेजण बोलतायत आणि अचानक काहीतरी असं निमित्त येतं आणि मग भांडणाला सुरुवात होते. मग अशा वेळेला पण आपलं घरामध्ये नकारात्मकता आहे ती आपण रेकीच्या सहाय्याने दूर करायची आहे. जसं काल शरयू मॅडम वगैरे बोलल्या की जसं आपण लादी पुसतो मिठाचं पाणी हे करून, तर अगदीच कोणाकडे समजा कामवाले मेड असतात, आता कोणी बाहेर जॉबच्या निमित्ताने असतं तर घरामध्ये मेड असतात, तर कधीतरी आठवड्यातून एकदा तरी मिठाच्या पाण्याने स्वतः एक लादी तरी बेडरूम म्हणा, हॉल म्हणा, आपण स्वतः पुसावी. जे स्वतः पुसतात त्यांचा काही प्रश्नच नाही, पण काही कामधंद्याला असतात जी लोक, बरोबर, त्यांच्या घरी मेड असतात आणि मग ते सगळं लादी वगैरे कपडे वगैरे ते ते लोक करतात, पण अशा वेळेला एक एक लादी तरी आपण मिठाच्या पाण्याने आपण स्वतः पुसावी, जी घरची लक्ष्मी आहे तिने, आठवड्यातून एकदा तरी, बरोबर. तर हे आता आभामंडल सगळ्यांना कळलंय की आभामंडल म्हणजे आपल्या सभोवतालीचं एक वलय असतं, त्याला आपण आभामंडल म्हणतो. आता हे आभामंडल सकारात्मक विचार जसं आपण करणार तसं ते सकारात्मक होत जाणार आहे, आणि जसे नकारात्मक विचार आपल्या भोवती येतात. आता बघा ना, कधी कधी असं होतं, एखादा व्यक्ती आपल्याला भेटतो, आपल्याला त्याच्याशी बोलायची इच्छा नसते, पण आपण त्याला टाळू पण शकत नाही एकदम,
बरोबर. आपण बोलतो 2 मिनिटं बोलतो आणि ओके बाय निघून जातो. बरोबर ना. म्हणजे काय, त्याचं आभामंडल आणि आपलं आभामंडल मॅच होत नाही. बरोबर की आपल्याला नाही वाटत की त्या व्यक्तीशी बोलावं म्हणून, किंवा तो व्यक्ती आपल्याशी बोललेला आपल्याला नाही चालत. असं असेल कोणाचं ना कोणाचं कोणत्या ना कोणत्या व्यक्ती बरोबर, की आपल्याला त्रास होतो त्या व्यक्तीचा. मग आपण एकदमच त्यांना निग्लेक्ट नाही करू शकत. मग त्यावेळेला आपण थोडंफार बोलतो आणि पुढे होतो. आता आभामंडल माइंड रीडर आहे का? तर नाही. आभामंडल कसं फ्लक्च्युएट बदलत राहतं नेहमी. ज्या वेळेला आपण पॉझिटिव्ह विचार करतो त्यावेळेला ते पॉझिटिव्ह असतं. ज्यावेळेला आपण नकारात्मक विचार करतो तेव्हा ते नकारात्मकतेने भरतं आभामंडल. तर आता पॉझिटिव्ह विचार सतत आपण करत राहणार आहे का? कधीतरी आपला विचार पण निगेटिव्ह येतो आपल्या मनामध्ये. मग त्यावेळेला तिथेच त्या विचाराला कट करून आपण आपलं आभामंडल पहिलं साफ करायचं. जसं जसं आपल्याकडे आता थोड्याफार ह्या गोष्टी आल्या आहेत, जे आपल्याला आपण बोलतोय की मिठाच्या ह्याने आपण आभामंडल जसं डोक्यापासून पायापर्यंत हाताच्या दोन्ही मुठींमध्ये जाडं मीठ घ्यायचं, सामुद्रिक मीठ घ्यायचं आणि डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला ती नकारात्मकता काढायची आहे. आणि ते मीठ एका बाउलमध्ये पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते टाकायचंय आणि ते फ्लश आउट करायचंय. बरोबर. तर त्या दिवशी आपला छान व्हिडिओ झालेला भारती मॅडमनी पूर्ण करून दाखवलेलं. आता कोणाकडे आहे का आपल्याला प्रयोग करायला, कोणी दाखवायला घरी? पूजा मॅडम कोणी नाहीये ना? नाही. तुमच्याकडे पण नाहीये? हा शरीव मॅडम. नाही ना, माझा मुलगा गावाला गेलाय, तो आज येणार आहे. त्याचीच आल्यावर मला काढायची रिस्क. रेवती मॅडम तुमच्याकडे आहे कोणी? माझी मुलगी आहे, चालेल? आहे आता? आहे ना. हा, मग आपण एक प्रयोग करणार आहोत ना, म्हणून साठी फक्त दाखवायला, कारण इथे रेकॉर्ड होतंय ना सेशन. मग एक मिनिट, मी तिला त्यातून बोलवते. सगळ्यांना कळेल. हा, जाडं मीठ आहे तुमच्याकडे? मॅडम साहित्य काय काय लागेल मी घेऊन जाडं बसते. मीठ आहे? जाडं मीठ आहे? हा आहे. हा, जाडं मीठ आणि एक बाउल घ्या आणि पाणी घ्या त्याच्यामध्ये आणि जाडं मीठ घ्या. हो मॅम, आणते मी. हा, बॉलचा प्रयत्न केला का काल कोणी? बॉल बनवले का घरामध्ये? पूजा मॅडम, सरयू मॅडम, करा प्रयत्न. ते बॉल बनवायचा रेकी. जसं तुम्ही आता प्रॅक्टिस करणार ना तसं ती ऊर्जा ना प्रवाहित व्हायला सुरुवात होणार आहे आपल्या हातांमध्ये, तुमच्या हातांमध्ये. मी फक्त आज पाणी आणि जेवण ते चार्ज केलं मात्र. केलं ना? हो हो. करायचं, रोज करायचं. म्हणजे ह्याने काय होणार आहे, रोज ती प्रॅक्टिस चालू राहिली ना, ती रेकीची दीक्षा एकदा घेतल्यानंतर ती आपल्यामध्ये प्रवाहित राहतेच. मग तुम्ही कधी पण चालू करा. पण काय असतं, 21 दिवस ती प्रॅक्टिस केलात ना तुम्ही थोडी थोडी, तरी पण म्हणजे ती ऊर्जा तुमच्यामध्ये राहत असते, ती काम करत असते. म्हणून साठी प्रॅक्टिस पण करणं हे मॅडम, गरजेचं आपण आहे. ते करताना प्रत्येक वेळेला रेकीची प्रार्थना बोलायची आणि मग करायचं. हो हो, रेकीला प्रत्येक प्रार्थना करा वेळेला. प्रत्येक वेळेला. म्हणजे बघा, आता तुम्ही दुपारी जेवण केलं आणि मग दुपारी तुम्ही हिलिंग देणार जेवणाला, बरोबर ना? आणि परत मग रात्रीच्या वेळेला तुम्हाला करायचं असेल तर प्रार्थना करावीच लागणार. अच्छा. इव्हन आपण ची बॉल जेव्हा बनवतो त्यावेळेला पण आधी हो प्रार्थना हो बोलून हो. ते हे सगळं करायचं. आणि रेकीला प्रार्थना मस्ट आहे. रेकीला प्रार्थना केल्याशिवाय आपण पुढे काही करायचंच नाही. ते प्रायोरिटी आहे. रेकीची प्रार्थना करूनच आपल्याला ची बॉल, नकारात्मकता स्वतःमध्ये
पॉझिटिव्हिटी जे पण ग्रहण करायचं आहे. मॅडम रेकीला प्रार्थना म्हणजे मी जी आता वाचलेली ती प्रार्थना का? नाही, मी वेगळी का? सांगते तुम्हाला रेकीची प्रार्थना. आता ते ज्या वेळेला आता आभा मंडल आपण साफ करणार ना, त्यावेळेला आपण बोलते मी ती प्रार्थना. नमस्कार करते. ही माझी मुलगी आहे. नमस्कार करते. ओके, लहान. नमस्कार नमस्कार. आता तिला असं समोर उभं करा आणि तुम्ही तिच्या समोर उभ्या राहा. मी पिन मध्ये घेते तुम्हाला, म्हणजे दिसेल. सर पुढे. दिसतंय असं? बरोबर. ओके. तिला उभं करा. हो. हा, उभं करा किंवा बसवलं तरी चालेल. नाही, बसवाच, उभं नको, बस. कारण व्यवस्थित नाही दिसत आहे कॅमेरा. हा, चालेल. आता दोन्ही हातामध्ये मुठींमध्ये मीठ घ्या. एक चमचा घेऊ. हा, चालेल. आणि बाऊल आहे ना पाण्याने भरलेलं? हो आहे. ओके. आता पहिल्यांदा आपल्याला रेकीला प्रार्थना करायची. हा, चालेल. आता पहिल्यांदा आपल्याला रेकीला प्रार्थना करायची आहे. मी माझ्या आत्म्याचे आभार मानते. मी माझ्या आत्म्याचे आभार मानते. मी दिव्य रेकी शक्तीचे आभार मानते. मी दिव्य रेकी शक्तीचे आभार मानते. मी माता पिता आणि समस्त गुरुजनांचे आभार मानते. मी माता पिता आणि समस्त गुरुजनांचे आभार मानते. मी कुलस्वामिनी आणि महादेव यांचे आभार मानते. मी कुलस्वामिनी आणि महादेव यांचे आभार मानते. आता तुम्हाला मी जिथे महादेव म्हणाली ना, ते तुमचे इष्टदेव जे पण तुम्ही ज्यांना मानता ना, त्यांचं नाव घ्यायचंय नेहमी. ओके. आणि मग नंतर बोलायचं आहे रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मनातल्या मनात बोला ना, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता ब्रह्मांडामधून दिव्य रेकी प्रकाश, ब्रह्मांडामधून दिव्य रेकी प्रकाश माझ्या सहस्रार चक्रामधून माझ्या सहस्रार चक्रामधून प्रवाहित होऊन माझ्या सातही चक्रांमध्ये प्रकाशित होऊन माझ्या सातही चक्रांमध्ये प्रकाशित होऊन माझ्या सर्वांगामध्ये प्रकाशित होऊन माझ्या सर्वांगामध्ये प्रकाशित होऊन माझ्या दोन्ही तळहातांमधून माझ्या दोन्ही तळहातांमधून प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता तुम्हाला काय करायचंय, तिच्या डोक्यापासून की तिचं नाव घ्यायचंय की माझी मुलगी असं असं, आणि बोलायचंय जसं आपण दृष्ट काढतो लहान मुलाची, तिला बोलायचं की माझ्या मुलीमध्ये जे पण काही ग्रहांचे दोष असतील, जे पण काही नकारात्मक बाधा असेल, आधी ऐकून घ्या आणि असं तुम्हाला 3 वेळा तिच्या अंगावरून बोलून काढायचंय. ओके. माझ्या मुलीमध्ये, मुलीच्या आभा मंडलमध्ये, ऑरा बॉडीमध्ये जे पण काही नकारात्मक ग्रहांचे दोष असतील, काही प्रदोष असतील, काही बाधा असतील आणि काही ब्लॅक मॅजिकचे काही दोष बाधा जे पण काही असेल, ते हे पूर्ण माझ्या दोन्ही हातातल्या दोन्ही मुठीच्या हातामध्ये आलं आहे, मिठामध्ये आलं आहे. पूर्णपणे या मिठामध्ये आले आहेत. कायमस्वरूपी माझ्या मुलीच्या ऑरा बॉडी मधून निघून माझ्या हातामध्ये आलं आहे आणि या मिठामध्ये जाऊन ते नष्ट होत आहे आणि त्या पाण्यामध्ये पूर्ण मीठ हे करायचंय, झाडून टाकायचंय. हे मनातल्या मनात बोलायचं ना मॅडम? चालेल, मनातल्या मनात बोला. हे जे काय तुम्ही म्हणताय तुमच्या मुलीच्या ऑरा बॉडी मधून तुम्हाला पूर्ण नकारात्मकता घालवायची आहे, मग ते तुम्ही डोक्यापासून ते पायापर्यंत. हा, डोक्यापासून पायापर्यंत 3 वेळा करायचंय. समोरून, मग मागून 3 वेळा, मग लेफ्ट साइडने 3 वेळा आणि मग राईट साइडने 3 वेळा. एकदा झालं मॅडम. हो, एकदा एकदा झालं. तेच मीठ घेऊन 3 वेळा करायचे आपल्याला. आता तुम्ही दुसरं घ्या. आता तुम्ही ते पाण्यामध्ये टाकलात ना, दुसरं घ्या आता.
झालं मॅम. ठीक. आता मी तुम्हाला एक सांगते, आता तुम्ही तिला बसून केलं इथपर्यंत ठीक आहे, बरोबर. पण ज्या वेळेला तुम्ही तिची प्रॉपर जेव्हा दृष्ट काढतो आपण, आपल्याला माहितीये की बाबा आता आपल्या मुलाला कधीतरी वाटतं बघा की आजारी आहे, बरोबर. आजारी असल्यानंतर एक मिनिट. आजारी असल्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्या मुलावरून किंवा अजून कोण मोठे असतील जे आपल्या घरामध्ये मान म्हातारे असतील, कोणी असतील, आपल्याला त्यांची दृष्ट काढायची तर प्रॉपर त्यांना उभं करायचं, बरोबर. डोक्यापासून पायापर्यंत 3 वेळा मागे जाऊन मागच्या बॉडीला हे करायचं, 3 वेळा लेफ्ट साइड आणि राईट साइड असं चारही ठिकाणाहून 3-3 वेळा. ते हातातलं मीठ एकदा घेतलेलं तेच घ्यायचं आहे आणि 3-3 वेळा प्रत्येक बॉडी पार्ट वरती जाऊन मागे पुढे साईडला दोन्ही साईडला असं ते मीठ पूर्णपणे टाकायचंय त्या पाण्यामध्ये, बाउलमध्ये, आणि ते फ्लश आउट करायचंय टॉयलेटमध्ये. ओके. आणि हे सेम आपले स्वतःची पण नकारात्मकता काढण्यासाठी सेम प्रोसिजर करायची, बरोबर. आता आपण ज्या वेळेला दुसऱ्या तिसऱ्यामध्ये जातो त्यावेळेला आपण घोषित करतो की मागची बॉडी म्हणून पुढची बॉडी मागच्या बॉडीला आपण घोषित करतो. पण आता पहिल्या लेवलमध्ये जर आपल्याला मिठाने हे करायचं तर तुम्ही असं पूर्ण शरीराच्या साईडने आपण करू शकतो की मिठामध्ये जे पण आहे माझ्यामध्ये, जी पण नकारात्मकता आहे माझ्या ऑरा बॉडीमध्ये, जे पण काही ग्रहांचे दोष प्रदोष आहेत, बरोबर, जे पण काही ब्लॅक मॅजिक आहेत, ज्या पण काही बाधा आहेत त्या पूर्णपणे ह्या निघून जाऊन या मिठाच्या पाण्यामध्ये नष्ट झालेल्या आहेत, बरोबर. हे आपल्याला करायचं आहे. आणि जर असं होतं ना ज्या वेळेला कधी कधी बघा आपल्याला पण कधी आजारामध्ये ना कधी जास्त दिवस पण लागतात आजारामधून रिकवर व्हायला, त्यावेळेला पण आपल्याला हा प्रयोग करायचा आहे. हा, काय बोलताय? वाईट विचार पण असतात ना त्यांच्या डोक्यात, ते पण जाऊ दे असं म्हणू शकतो का? म्हणजे वाईट विचार नाही जाणार माइंडचं नाही करत आहे आपण. काय करतोय, ऑरा मधली आपल्या आभा मंडल मधली, मी तेच सांगते. आता आभा मंडल म्हणजे माइंड रीडर नाही. म्हणजे आपण एखाद्याचं, मला एकदा प्रश्न आला होता अगोदरच्या बॅच मध्ये की जर एखादा व्यक्ती लग्नासाठी योग्य नसेल, आता समजा एक अरेंज मॅरेज होणार असेल आणि जर तो व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे आभा मंडल वरून कळू शकतं का? तर नाही कळू शकत. कारण आभा मंडल हे माइंड रीडर नाहीये ना, की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललंय हे आभा मंडल नाही आपण सांगू शकत, आभा मंडल नुसार नाही सांगू शकत. कारण त्या व्यक्तीचं स्वभावाचं आभा मंडल वेगळं असतं, बरोबर. आणि तो व्यक्ती जसा जसा त्याचं अजून वेगळं, तो कोणाच्या अजून संगतीमध्ये असेल त्यावेळेला तो ते आभा मंडल त्याचं वेगळं होतं. तो ज्या वेळेला पॉझिटिव्ह विचार करतो, जेव्हा चांगल्या संगतीत असेल त्यावेळेला त्याचं आभा मंडल वेगळं होतं. समजतंय का मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते? म्हणजे एखाद्या व्यक्तीचं माइंडचं वेगळं, माइंड रीडर म्हणजे आभा मंडल नव्हे. आभा मंडल हा वेगळाच टॉपिक आहे. जे आपलं वलय आहे, जे आपले वलय आपण कशामुळे आपण पॉझिटिव्ह जास्तीत जास्त ठेवू शकतो, जर आपले विचार चांगले असतील, शुद्ध असतील तर ते पॉझिटिव्ह राहणार आहे. एकतर आपली ध्यानधारणा असणार आहे, आपलं नामस्मरण असणार आहे. जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं आधीच्या आपला हाच जेव्हा लेक्चर झाला तेव्हा, त्यावेळेला आपण जितकं नामस्मरण करू तितकं आपलं आभा मंडल स्प्रेड होत राहतं. जितके आपण ध्यानधारणा करू, आता बघा ज्या वेळेला आपण आज मेडिटेशन केलं सपोज 1 तासाचं, तुम्ही लोकांनी केलं 1 तासाचं मेडिटेशन, तर ते आजच्या दिवसापुरतं आहे, बरोबर. परत उद्या सकाळी तुम्हाला नव्याने ते 1 तासाचं मेडिटेशन करणं अनिवार्य आहे. जसं आपण एखादा आजार, जसं बीपी घ्या, डायबिटीस घ्या, बरोबर, ती गोळी आपल्याला नेहमी लागते की नाही, रोजच्यासाठी लागते ती. तसंच आहे आपलं. जर आपण जे चांगलं करतोय, रेकी, आता काही लोक रेकी, आता हे 24 बॉडी पॉइंट हिलिंग करायला काही लोकांना खूप त्रास होतो. म्हणजे कसं वेळ नाही मिळत, वेळेअभावी. म्हणून आपण आता काय थोडक्यात दिलंय की आपल्या 7 चक्रांना हील करा. 24 बॉडी पॉइंट अगदीच हील करायला नाही जमत आहेत तर आपल्या 7 चक्रांना हील करा. त्याच्या थ्रू आपला प्रत्येक बॉडी पॉइंट हील करा आणि जिथे दुखतंय तो बॉडी पॉइंट वेगळा 5-10 मिनिटं हील करा, बरोबर. आता ह्या ऑरा मधून आपल्याला समोरच्या व्यक्तीचे आजार 6 महिन्यानंतर काही त्याला आजार होणार असतील,
असे छोटे मोठे आजार घेतलात तरी चालेल, बरोबर. किंवा आधी 6 महिन्या अगोदर तो आजारी पडून गेलाय का, तर हे पण त्याच्या आभामंडल वरून आपण जाणू शकतो, समजतं आपल्याला. जसं आपण आपले हात स्कॅन करायचे, आपण रेकीला प्रार्थना करायची असते. रेवती मॅडम नंतर प्रयोग करून बघा. आता मी तुमची मुलगी गेली परत खेळायला, तुम्ही नंतर प्रयोग करून बघा की रेकीला प्रार्थना करायची. आज तुमचं अटेनमेंट झालं नाही तुम्हाला, तरी पण काय जाणवतंय का बघा तुम्ही. एक चुंबकीय आकर्षण किंवा काय असं, म्हणजे असा खिचाव असं जाणवतंय का, तरी पण बघा तुम्ही की रेकीला प्रार्थना करायची आहे आणि तिच्या पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत हळूहळू 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 हात खाली घ्यायचा आहे. म्हणजे काय करतोय आपण, ऑरा स्कॅन करतोय, आभामंडल स्कॅन करतोय. ती एवढ्या एवढ्या अंतरावर राहून असं पूर्ण हळूहळू डोक्यापासून पायापर्यंत जायचंय. 4-5 वेळा करा बघा तुमच्या हातामध्ये असं काय कुठल्या ठिकाणी समजा कुठल्या छातीच्या ठिकाणी किंवा पोटाच्या ठिकाणी किंवा गळ्याच्या ठिकाणी कुठे असा तुमचा हात थांबतोय का, ते तुम्हाला बघायचंय, अनुभवायचंय. मग जे त्यावेळेला सेशन संपल्यानंतर बघू का? हा सेशन संपल्यानंतर बघा तुम्ही आणि सांगा मला तुमचा अभिप्राय, नक्की कळवा. जे काय होईल, जर काही नाही झालं तर काहीच नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हाच प्रयोग आपण ज्या वेळेला रेकी आता तुम्ही सगळेजण करू शकता की आभामंडल स्कॅन करू शकता, बरोबर. समोर तुमच्या व्यक्ती असेल त्याचा आभामंडल स्कॅन करू शकता. पण रेकी 2 आणि 3 मध्ये गेल्यानंतर आपण इथे बसून पण एखाद्याचं आभामंडल आपल्या टेलिपॅथीद्वारे आपण स्कॅन करायचं असतं. म्हणजे त्या व्यक्तीला आपण 7 चक्रांची इमेज म्हणून घोषित करतो आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं आभामंडल क्लीन करतात आणि त्याच्यानंतर मग त्याला आणि सिम्बॉलने ती आभामंडल क्लीन होतं त्याच्या सिम्बॉल टाकल्यानंतर आणि मग त्याला ती रेकी हिलिंग दिली जाते समोरच्या व्यक्तीला, बरोबर. तर हे आभामंडल हा तर खूप रेकी हिलिंग देताना पण काहीतरी त्रास होतो ना काही? असं काहीतरी हार्ड मोड म्हणजे असं कटकट असा आवाज येतो असं काहीतरी होतं ना? म्हणजे मला समजलं नाही मॅडम. तर दुसऱ्यांना रेकी देतो की नाही आपण, त्यावेळी त्या व्यक्तीला आणि आपल्याला पण काहीतरी असा त्रास होतो का? नाही, नाही कोण ना? म्हणाला त्रास होतो? नाही असं मी विचारते मी. काही त्रास होत नाही. ऍक्च्युली बघा, आपण काय करतोय, चांगलं काम करतोय, हो एखाद्याला बरं करण्याचं काम करतोय, बरोबर ना. आपण रेकी वाईट गोष्टींसाठी वापरतोय का, तर नाही. नाही. आपण चांगल्याच गोष्टींसाठी वापरतोय. पण आता तुम्ही सॉरी, तुम्ही आता स्पर्शाने रेकी देणार आहात, बरोबर. पण तुमच्यामध्ये किती पॉवर आहे, 10 to 20%, बरोबर. तुम्ही स्पर्शाने स्पर्श करून, आता समजा तुमच्या सासूबाईंचं घ्या, पूजा मॅडम, तुमच्या डोकं दुखतंय, बरोबर. हा, हा. तर तुम्ही त्याला डोक्याला स्पर्शाने हे करणार, हील करणार त्यांना, बरोबर की नाही. हम्म. 2 मिनिटं मी जरा पाणी पिऊन येते. सॉरी. तर त्यावेळेला ना ती जी ऊर्जा असते ना, ती हात असे पोकळ ठेवायचे असतात आपल्याला, एकदम दाबून नसतात ठेवायचे. म्हणजे ती त्यांच्यामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा असते, म्हणजे ते दुःख वेदना ज्या असतात त्या बाहेर निघत असतात आणि रेकी हिलिंग त्याला बरं करत असते. म्हणजे एक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या थ्रू, तुमच्या थ्रू त्याच्यामध्ये इन्सर्ट होत असते आणि त्यांची जी वेदना आहेत त्या निघत असतात बाहेर. म्हणून म्हणून काय सांगितलं की स्वतःला पहिलं रेकीला प्रार्थना करायची. आता रेकी स्तर 1 मध्ये मी जास्त कोणाला सांगतच नाही की आपण हिलिंग दुसऱ्याला द्यायचं, फक्त तुमच्या परिवारापुरतं मर्यादित ठेवा, बाकी कोणालाच नाही. कारण जर तुम्ही 2 आणि 3 शिकताय तर ते आपल्याला प्रोटेक्शन असतात, आपल्याला सिम्बॉल्स मिळतात, आपण पॉवरफुल प्रोटेक्शन घेऊ शकतो, त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्यांना हील करू शकतो.
पण आता तुम्हाला मी ह्याच्यामध्ये काय सांगितलं की रेकीला प्रार्थना केल्यानंतर जर तुम्ही तुमच्या आता समजा शरीव मॅडमची मुलगा आहे किंवा मुलगी आहे ते त्यांना देताय, तुम्ही तुमच्या सासू म्हणजे आता घरात आहे दुखतंय तर आपण केलंय तर आपल्याला वाटतं ना की आपण द्यावं म्हणून रेकी त्यांना द्यावी. तर मग अगदीच द्या त्या केसमध्ये. पण कसं रेकीला प्रार्थना करायची आहे आणि ह्या युनिव्हर्सला म्हणायचं आहे की बाबा रे की मी ह्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं नाव पण घ्यायचंय. मी तुम्हाला सांगितलंय जर तुम्ही दुसऱ्याला हिलिंग करताय तर मग त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय की मी ह्याच्या आत्म्याचे पण आभार मानते. XYZ जो पर्सन असेल त्याच्या आत्म्याचे पण आभार मानते. आणि दिव्य रेकी शक्तीला तुम्ही जी प्रार्थना आहे ती म्हणायची आहे आणि म्हणायचं आहे की हे युनिव्हर्स, हे ब्रह्मांड, परमपिता परमेश्वर, मी जे पण काय हे रेकी हिलिंग करते ते ह्या व्यक्तीपर्यंत तुझ्या मार्फत पोचू दे. हा म्हणजे तो व्यक्ती चांगला झाला तरी देवाचं आणि त्या व्यक्तीला बरं नाही वाटलं तरी पण ते देवच ठरवणार आहे. बरोबर. आपण आता ह्याच्यामध्ये अजून ज्या वेळेला आपण रेकी लेवल 2 रेकी लेवल 3 शिकतो त्यावेळेला हे खूप महत्वाचा रोल असतो. कारण ज्या वेळेला लोकांना बरं वाटतं त्यावेळेला लोक अगदी फोन करून करून अहो तुमच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलंय, खरंच तुम्ही तुमचं हिलिंग आमच्यापर्यंत पोहोचलंय. मग त्यावेळेला आपण कोण नसतो. बरोबर. हा युनिव्हर्सची ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित करत असतो ते आपण समोरच्याला पास ऑन करत असतो. बरोबर. म्हणून तो व्यक्ती बरा होतोय त्याच्यामध्ये पण मेन रोल कोणाचा आहे? भगवंताचा आहे, परमपिता परमेश्वराचा आहे. म्हणून ते जे चांगलं बोलणं पण जे आहे ना ते पण आपण नाही घ्यायचं, आपण फक्त युनिव्हर्सला ते वर बघून ते तिकडे पास ऑन करायचंय. म्हणून तुम्हाला सांगते जे पण तुम्ही आता रेकी हिलिंग कराल तुमच्या प्रियजनांना तुमच्या घरामध्ये तुम्ही स्पर्शाने जे रेकी लेवल 1 मध्ये शिकून जे कराल ते तुम्ही अगदी प्रार्थनेनंतर हे बोलायचंच आहे तुम्हाला. आणि ती व्हाईट प्रकाशाची शील्ड जो पिरॅमिड मी तुम्हाला बोलली आहे तो तुमच्या पूर्ण ह्याच्यावरती तुम्हाला ते वलय बघायचंय. जसं आज आपला कोणता टॉपिक चालू आहे? आभा मंडलचा. बरोबर. मग ते आभा मंडल मध्ये ती व्हाईट प्रकाशाची शील्ड आता रेकी मध्ये व्हिज्युअलायझेशनला खूप महत्व आहे. कारण प्रत्येक गोष्ट ही व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन आणि अफर्मेशनने साध्य होणार आहे. म्हणून जेवढं पॉवरफुल व्हिज्युअलायझेशन करणार तुम्ही तेवढं तुम्ही रेकी साधक उत्तम होणार, उत्तम हिलर होणार तुम्ही. मग ते पिरॅमिड शील्ड आपलं पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये बघायचं आहे. व्यवस्थित पोझिशन मध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. तुमच्या हातातले व्हायब्रेशन संपेपर्यंत. आता समोरच्या व्यक्तीचं काहीतरी दुखतंय तर स्वाभाविक आहे तुमच्या हातामध्ये कधी कधी सुई टोचल्यासारखं होणार, कधीतरी ठणके लागणार, कधीतरी मुंग्या येणार. समजलं. म्हणजे ती ऊर्जा त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला ती लागते. ती ऊर्जा ते 10 मिनिटं घेईल, 15 मिनिटं घेईल, त्या व्यक्तीच्या ह्याच्यावर डिपेंड आहे. ऑरा बॉडी शरीरावर डिपेंड आहे की त्याला ती ऊर्जा किती लागणार आहे. मग ते व्हायब्रेशन संपेपर्यंत तुम्हाला ते रेकी हिलिंग करायचंय. समजलं मी काय बोलले ते? तुमचा पण एखादा अवयव दुखत असेल तरी पण तुम्ही स्वतःला जरी हील करणार ना तरी पण त्याच्यामधून तुम्हाला हाताला तसंच होणार आहे. जिथे वेदना असणार तिथे तुमच्या हाताला खूप असं उष्ण, कधी गरम, कधी थंड, कधी काही जणांना असं ठणके लागतात हाताला, हाताच्या तळव्यांना. इथून रेकी प्रवाह होत असतो आपल्या तळ हातातून. म्हणून कधी पण कुठे पण आपण दाबून रेकी द्यायची नाही कुठल्या पण अवयवाला. हात असे पोकळ ठेवायचे, पोकळ ठेवायचे असे. बरोबर. आणि असे हात कधी नाही असे पण नसावे असे. तर आभा मंडलचं तुम्हाला समजलं मॅडम की स्कॅन केल्यानंतर जिथे पण आपण हात आपले सपोज तुमचे हात थांबले असं वाटलं तुम्हाला की इथून हात पुढे जात नाहीयेत, एकदम असं चुंबकीय तत्व आलंय, तर मग त्यावेळेला समजायचं की काहीतरी घशाच्या इथे थांबलं तर काहीतरी मे बी सर्दी पडसं होणार आहे आपल्या बाळाला. कधी पोटाच्या इथे थांबलं तर पोटदुखीचे काही आजार. म्हणजे हे कसं आपण 6 महिने आता लहान मुलांच्या केसमध्ये आपण हे छोटे मोठेच आजार डिटेक्ट, पण ज्या वेळेला 60 प्लस ज्या वेळेला होऊन जातात माणसं किंवा 50 नंतर जी लोक बघा कायमस्वरूपी आजारी असतात मग अशा लोकांचे ज्या वेळेला आपण ऑरा स्कॅन करतो ना त्यावेळेला मग आपल्याला 6 महिने अगोदर पण कळतं की बाबा रे काय होणार आहे का पुढे. मग त्याप्रमाणे आपण रिपोर्ट वगैरे काढायला सुरुवात करतो. म्हणजे जी 6 महिन्यानंतर होणारी गोष्ट असते त्याचं आपल्याला आधीच थोडंफार निदान झालं, रिपोर्ट मध्ये वगैरे आलं तर मग ते आपल्याला त्या जे पण काय आजार आहे त्याचं निदान करण्यासाठी योग्य
बरोबर. तर आभामंडल काय आहे सगळ्यांना कळलंय का व्यवस्थित? हो. आणि त्याचं शुद्धीकरण कसं करायचं ते पण कळलंय, ते पण सांगितलंय. आणि ऑरा स्कॅन कसा करायचा, एखाद्याचं आपल्याला बघायचंय, सपोज हा व्यक्ती आजारी पडणार आहे, कसं काय पुढे इन फ्युचर काय ह्या व्यक्तीला प्रॉब्लेम होणार आहे का, तर आपण बघायचं असेल तरी पण कसं बघायचं ते समजलेलं आहे. बरोबर. रेखीची प्रार्थना मॅडम, मीरा मॅडम, आपले बाकीचे व्हिडिओ तुम्ही ऐका, म्हणजे त्याच्यामध्ये पण जे मेडिटेशन तुमचं राहिलंय चक्राचं पण पूर्ण झालेलं आहे. तर चक्राचं पण तुम्ही ऐका, त्याचं मेडिटेशन करा. ते मेडिटेशन पॉवरफुल आहे, चक्रा मेडिटेशन. आणि त्याच्यानंतर तुम्ही दीक्षा तुमची बाकी आहे तर तुम्ही मला दीक्षेसाठी फोन करा पर्सनल, मग मी सांगेन. आता कोमल मॅडमचा पण फोन बरोबर नाही, आता त्यांचं पण राहिलंय, त्या नेक्स्ट बॅच मध्ये ऍड होतील नंतर. आणि तुमच्या आईला पण सांगा नेक्स्ट बॅच मध्ये ऍड व्हायला. ओके. आणि तुम्ही हे व्हिडिओ बघून घेतलात तरी तुमचं होणार आहे रिव्हिजन, तुम्हाला कळणार आहे, लिंक लागणार आहे, कारण पहिले 2 लेक्चर होतात. तुम्ही जर तुम्हाला वेळ मिळाला तर बाकीचे व्हिडिओ बघून घ्या. हा व्हिडिओ तर आपला डबल झालाय ऑराचा. मॅडम ते ऑरेंजचे कलर असतात ना, येलो, ब्ल्यू आणि रेड, हा, मग मी व्हाईट. सांगितलं पहिल्यांदा आपल्याला कलर विज्युअल होत नाही. जसं जसं आपलं मेडिटेशन पॉवरफुल होत जातं त्यानुसार आपले कलर आपल्याला व्हिज्युअलाइज होतात. आता ऑराचे कलर असं असतात म्हणजे कसं की बघा, आपल्या मूलाधार चक्राचा कलर आहे रेड, म्हणजे जसे जसे आपले 7 चक्रांचे कलर आहेत ना हा. तसं तसं आपले ऑराचे कलर आहे असं मेन्शन केलेलं आहे. मग बरोबर. सगळ्यात हायेस्ट मग ते लाईट पर्पल करणार ना. हो हो, जांभळा कलर, पर्पल कलर वरती. बरोबर आहे. पण आपण ऑराचा कलर जरी असला, मी जसं म्हंटल, आपल्या फक्त स्वभावाचं आभामंडल असतं ते फक्त सेम राहतं, बाकी आपलं आभामंडल फ्लक्च्युएट होत राहतं प्रत्येक वेळेला. आता जरी आपण स्कॅन, ऑरा स्कॅन मशीन, हा, देवी देवतांच्या साईडला गोल्डन कलरचा ऑरा असतो ना, ते बोलते मी. कुठे देवी देवतांच्या फोटोजच्या साईडला. गोल्डन कलरचा? हा. गोल्डन कलरचा ऑरा असतो, व्हाईट प्रकाश पण असतो. पण मी तुम्हाला एक इमेज दाखवते, थांबा, ऑराची, आभामंडलची. स्क्रीन दिसतेय का? हो, दिसते. हे बघा, प्रार्थनेची ऑराचे कलर पायापासून कोणता आहे बघा इथे, प्रार्थनेची स्क्रीन आहे. प्रार्थनेची स्क्रीन आहे. हो. आता दिसते? नाही अजून. हा, दिसते. दिसली? हो. आता इथे दिसले बघा, मॅम. हो, दिसले मॅम. हा. आता इथे बघा, रेड कलर आहे, रेड नंतर थोडा ऑरेंज, नंतर येलो, नंतर ग्रीन, नंतर स्काय ब्लू, आणि नंतर निळा, आणि नंतर इथे पर्पल. असं इमॅजिन केलेलं आहे या ऑराला, म्हणजे स्ट्रॉंग ऑरा. म्हणजे या इमेज मध्ये आपले जे 7 चक्रांचे कलर आहेत ना ते पूर्णपणे इथे दाखवलेले आहेत. बरोबर, त्या स्ट्रॉंग ऑरा मध्ये. आणि हे जे आहे, ही काय आहे, आपली निगेटिव्ह वीक ऑरा. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला थकवा येतो, बरोबर, ज्या वेळेला आपलं मन काही अस्वस्थ असतं, काहीच करायला वाटत नाही, ज्या वेळेला आपल्याला, त्यावेळेला ती निगेटिव्ह ऑरा, म्हणजे एकदम डाऊन असतं आपलं आभामंडल, खूप डाऊन असतं त्यावेळेला. असं समजायचं, ज्या वेळेला आपल्याला कोणतंच काय करावं असं वाटत नाही ना त्यावेळेला नक्की हा प्रयोग करून बघायचा, की पहिल्यांदा मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची. पहिलं गोष्ट तर मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि आंघोळ करायची. आणि दुसरं, जसं आपण आता आभामंडल क्लीन करायला दाखवलंय तसं करायचं, स्वतःचं आभामंडल पण क्लीन करायचं.
खूप फरक पडतो आपल्यावरती. खूप म्हणजे खूप फरक पडतो. तर झाले सगळ्यांचे प्रश्न? अजून काय आहेत प्रश्न आभा मंडल विषयी? फिलिंग करताना टायमिंग वगैरे काय नसते ना? असतो मिनिमम टायमिंग. हिलिंग करताना 3 मिनिटं मिनिमम हे करायची healing. तसं नव्हे, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ कधी रात्री केली हा तरी हा चालेल. हा तसं. आता सपोज एखाद्याला देताय तर तुम्हाला सांगितलं ना हातातले व्हायब्रेशन संपेपर्यंत हा, देत हा. राहायचे. आणि ते मिनिमम ते ज्या वेळेला झालं. तुम्हाला सांगितलंय चक्रा पण मेडिटेशन करायला. ह्याच हा बोल. टायमिंगला द्यावी वगैरे असं काही नसतं. नाही नाही काही नाही. काहीच नाही असं काही रिच्युअल्स म्हणजे असं काही नाहीये फक्त की देताना रात्री देऊ प्रार्थना नये. म्हणायची. हो हो प्रार्थना म्हणणं अनिवार्य आहे. काही पण रेकीचं हे करताना. पण असं काही नाहीये की ह्याच टाइमला द्यायला पाहिजे किंवा या टाइमला नाही द्यायची आहे असं काही नाही. फक्त प्रार्थना करायची आपल्याला. मॅडम हाताची व्हायब्रेशन थांबेपर्यंत द्यायची बोललात, मग ते हात रब करून करायचं का? मग मला ते मिठाचं आता तुम्ही शिकवलेलं, हम्म. मग हात हात रब करूनच ते हे करायचं का मग नंतर? असं काही नाही मॅडम. तुम्ही आता दीक्षा घेतलात ना तर तुम्हाला ते समजणार आहे की हातामध्ये तुम्ही एकदा अटेनमेंट झालं ना तुमचा शक्तिपात की तुम्हाला कळणार की बाबा आपल्या हातामध्ये रेकी आली आहे. आणि हा. जरी कळलं नाही ज्या काही काही लोकांचं आता आपल्या शरीव मॅडमचं म्हणा पूजा मॅडमचं म्हणा जे ध्यान करतात जे उपासना करतात त्यांना कळतं लगेच. आता तुम्ही पण त्या ह्याच्यामधल्याच आहात बरोबर. त्याच्यामुळे हो. ध्यान धारणा करणाऱ्या लोकांना समजतं की आपल्यासोबत काय होतंय. बरोबर. अच्छा. म्हणजे एखादं फिलिंग्स आलं की तुम्ही कॅच करू शकतो त्या व्यक्ती. म्हणून साठी काही लोकांना ते पण काही कळत नाही. पण याचा अर्थ असा नसतो की रेकी प्रवाह त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही तर त्यांच्यापर्यंत पण रेकी प्रवाह पोहोचतो. जसं जसं ते प्रॅक्टिस करतात ना तसं तसं त्यांना कळतं की बाबा अच्छा. रेकी त्याचं काम करते हम्म. असं. आता तुम्ही अटेनमेंट घेतल्यानंतर तुम्हाला अटेनमेंट झाल्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे की रेकीला प्रार्थना करून तुम्ही तुमच्या मुलीची तुम्ही तुमच्या मुलाची ऑरा स्कॅन करू शकता. त्यांच्यावरची निगेटिव्हिटी काढून टाकू शकता. तुम्ही हिलिंग देऊ शकता स्पर्शाने. बरोबर. हे सगळं ऑराचं आज आपलं झालेलं आहे. जो आपला सेशन त्या दिवशी अर्धवट राहिला तो आज आपण पूर्ण केलेला आहे. तर आता मेडिटेशन बोललेल्या मॅडम पूजा मॅडम मेडिटेशन बोललेल्या तर आता होणार आहे का मेडिटेशन? अजून 20 मिनिटं जातील. मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला चालणार असेल तर मी घेते. करा ना. चालेल मॅम. चालेल मॅडम. 7 चक्रांचं. हो मॅम. आज आपण ग्राउंडिंग करूया नको फक्त पॉझिटिव्हिटी भरण्याचं मेडिटेशन करूया. चालेल. चालेल. हो. हो चालेल. नकारात्मकता काढण्याचं मेडिटेशन नंतर तुम्ही आपला व्हिडिओ बघून नंतर केलात तरी चालेल. आज आपण पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये भरतोय मूलाधार चक्रापासून ते मेडिटेशन करूया. चालेल ना सगळ्यांना? हो. हो. ओके. पाणी पिऊन घ्या थोडंसं. रेकीला प्रार्थना करा. जे आता मी सांगितले जेवढी आठवते मॅडम तुम्हाला तेवढी करा. बाकी नंतर मग मी तुम्हाला ज्यांनी दीक्षा घेतली त्यांचा ग्रुप करते. त्यांना सगळे PDF वगैरे पाठवते. मी मी माझ्या दिव्यरेखीचे आभार मानते. माता पित्यांचे गुरुजनांचे आभार मानते. कुलस्वामींचे आणि माझे इष्ट देवता माझ्या इष्ट देवतांचे आभार मानते. स्वामी समर्थ. हे युनिवर्स, हे दिव्य रेकी शक्ती, आत्मा नमस्ते. सात चक्रांचे मेडिटेशन आम्ही करत आहोत. तर ह्या मेडिटेशन मध्ये
तुम्ही आम्हाला मदत करा. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. आता सर्वांनी आपल्या मूलाधार चक्राकडे फोकस करायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मूलाधार चक्राकडे फोकस करायचा आहे. पहिलं तर येणारा आणि जाणारा श्वास याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करा. 5 वेळा तरी असं करा. येणारा श्वास पॉझिटिव्हिटी घेऊन येतोय, जाणारा श्वास निगेटिव्हिटी घेऊन जातोय. येणारा श्वास पॉझिटिव्हिटी घेऊन येतोय, जाणारा श्वास निगेटिव्हिटी घेऊन जातोय. श्वास आणि मन एकत्र झाल्यावर मन एकाग्र होत आहे. तुमचं मन एकाग्र होत आहे. मूलाधार चक्राद्वारे ब्रह्मांडातली पॉझिटिव्हिटी, संपूर्ण ब्रह्मांडातली पॉझिटिव्हिटी माझ्या मूलाधार चक्रामध्ये येत आहे. माझ्या मूलाधार चक्रामध्ये येत आहे. माझ्या मूलाधार चक्रामुळे होणारे फायदे, सर्व सुख सुविधा, सर्व भौतिक सुविधा मला मिळत आहेत. आणि मूलाधार चक्रामुळे होणारे आजार पूर्णतः माझ्यापासून दूर आहेत. पूर्णतः माझ्यापासून दूर आहेत. आता ही पॉझिटिव्हिटी हळूहळू घेऊन स्वादिष्टान चक्राकडे येत आहे. स्वादिष्टान चक्राचा कलर ऑरेंज आहे. प्रयत्न करा. ऑरेंज कलरच्या कमळाने, ऑरेंज कलरचं कमळ फुललेलं आहे. स्वादिष्टान चक्रामध्ये ती पूर्ण पॉझिटिव्हिटी तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये आलेली आहे. या युनिव्हर्स मधली पूर्ण पॉझिटिव्हिटी स्वादिष्टान चक्रामध्ये आलेली आहे. स्वादिष्टान चक्रामुळे होणारे सर्व आरोग्याचे, मानसिक लेवलचे आणि आर्थिक लेवलचे सगळे फायदे मला मिळत आहेत. सगळे फायदे तुम्हाला मिळत आहेत. आणि स्वादिष्टान चक्रामुळे होणारे आजार पूर्णतः तुमच्यापासून दूर आहेत. पूर्णतः तुमच्यापासून दूर आहेत. आता हळूहळू ही पॉझिटिव्हिटी घेऊन तुम्ही तुमच्या मणिपूर चक्राकडे आला आहात. तुमचं मणिपूर चक्र कमळाच्या पिवळ्या रंगाच्या कमळाचं फूल आहे आणि ते फुललेलं आहे. पिवळ्या रंगाचं कमळाचं फूल आहे आणि ते फुललेलं आहे. आणि ती पॉझिटिव्हिटी मणिपूर चक्र ऍब्झॉर्ब करत आहे. ब्रह्मांडामधली पूर्ण पॉझिटिव्हिटी तुम्हाला तुमच्या मणिपूर चक्रामध्ये जाणवत आहे. मणिपूर चक्रामुळे होणारे संपूर्ण फायदे तुम्हाला मिळत आहेत. मणिपूर चक्रामुळे होणारे शारीरिक स्वास्थ्याचे, मानसिक स्वास्थ्याचे, आर्थिक स्वास्थ्याचे संपूर्ण फायदे तुम्हाला मिळत आहेत. मणिपूर चक्रामुळे होणारे आजार पूर्णतः तुमच्यापासून दूर आहेत. मणिपूर चक्रामुळे होणारे आजार पूर्णतः तुमच्यापासून दूर आहेत. आता हळूहळू ही पॉझिटिव्हिटी घेऊन तुम्ही अनाहत चक्राकडे आला आहात. तुमचं हृदय चक्र हिरव्या रंगाच्या कमळांनी फुललेलं आहे. तुमचं हृदय चक्र
हिरव्या रंगाचं कमळ जे की फुललं आहे आणि या ब्रह्मांडातली पूर्ण पॉझिटिव्हिटी तुम्ही तिथे अनुभवत आहात. ह्या ब्रह्मांडातली पूर्ण पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या हृदय चक्रामध्ये अनुभवत आहात. हृदय चक्रामुळे होणारे जे पण पॉझिटिव्ह विचार, जे पण शारीरिक स्वास्थ्य, जे पण मानसिक स्वास्थ्य आणि आर्थिक स्वास्थ्य तुम्हाला लाभलेले आहे, पूर्णतः तुम्हाला लाभलेले आहे. आणि हृदय चक्रामुळे होणारे जे पण आजार आहेत ते पूर्णतः तुमच्यापासून दूर आहेत, पूर्णतः तुमच्यापासून दूर आहेत. आता ही पॉझिटिव्हिटी घेऊन हळूहळू विशुद्धी चक्राकडे आला आहात. तुमचं विशुद्धी चक्र तुमच्या गळ्याच्या कंठस्थानी आहे. त्याचा रंग आहे स्काय ब्ल्यू. त्याचा रंग आहे स्काय ब्ल्यू. ही ब्रह्मांडातली पॉझिटिव्हिटी तुम्ही कंठाजवळ अनुभवत आहात. ब्रह्मांडातली पॉझिटिव्हिटी तुम्ही कंठाजवळ अनुभवत आहात. तुम्हाला तुमच्या विशुद्धी चक्रामुळे होणारे आरोग्याचे, शारीरिकतेचे आणि आर्थिक समस्येचे सर्व समाधान मिळालेले आहे. सर्व समाधान मिळाले आहे. तुमच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी पूर्णपणे आलेली आहे. आणि विशुद्धी चक्रामुळे होणारे आजार पूर्णतः तुमच्यापासून दूर झालेले आहेत. विशुद्धी चक्रामुळे होणारे आजार पूर्णतः तुमच्यापासून दूर झालेले आहेत. आता ही पॉझिटिव्हिटी घेऊन हळूहळू तुम्ही आज्ञाचक्राकडे आलेला आहात. तुमचं आज्ञाचक्र तुमच्या 2 भुवयांच्या मध्ये आहे, ज्याचा कलर आहे डार्क ब्ल्यू, गडद निळा कलर. हे कमळाचं फूल फुललं आहे. पूर्ण ब्रह्मांडातली पॉझिटिव्हिटी तुमच्या आज्ञाचक्रामध्ये आलेली आहे. पूर्ण ब्रह्मांडातली पॉझिटिव्हिटी तुमच्या आज्ञाचक्रामध्ये आलेली आहे. आता तुमचं आज्ञाचक्रामुळे तुम्हाला होणारे शारीरिक फायदे, आर्थिक फायदे, अध्यात्माचे फायदे तुम्हाला भरभरून मिळत आहेत. आणि आज्ञाचक्रामुळे होणाऱ्या समस्या तुमच्यापासून पूर्णतः दूर झालेल्या आहेत. पूर्णतः दूर झालेल्या आहेत. पूर्णतः दूर झालेल्या आहेत. आता ही पॉझिटिव्हिटी घेऊन तुम्ही सहस्रार चक्राकडे आलेले आहात. तुमचं सहस्रार चक्र हजारो पाकळ्यांनी, कमळाच्या फुलांनी बनलेलं आहे. त्याचा कलर आहे जांभळा. ही ब्रह्मांडातली पॉझिटिव्हिटी तुमच्या सहस्रार चक्रामध्ये आलेली आहे. आता तुमचं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि आर्थिक स्वास्थ्य पूर्णतः तुम्हाला लाभलेलं आहे. संपूर्णतः तुम्हाला लाभलेलं आहे. संपूर्णतः तुम्हाला लाभलेलं आहे. आणि सहस्रार चक्रामुळे होणाऱ्या ज्या पण समस्या आहेत त्या तुमच्यापासून पूर्णतः दूर झालेल्या आहेत. पूर्णतः दूर झालेल्या आहेत. पूर्णतः दूर झालेल्या आहेत. आता तुम्हाला खूप आनंद होत आहे. तुम्हाला खूप आनंद होत आहे की इतकी पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आलेली आहे. तुमच्या 7 चक्रांमुळे होणारे आरोग्याचे फायदे तुम्हाला मिळालेले आहेत. आर्थिक समस्येचे फायदे तुम्हाला मिळालेले आहेत. संपूर्ण ब्रह्मांडाने तुमची मदत केलेली आहे. या 7 चक्रांच्या मेडिटेशनमुळे संपूर्ण पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आलेली आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आलेली आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी तुमच्यात आलेली आहे. थँक यू युनिवर्स. थँक यू युनिवर्स. थँक यू युनिवर्स. थँक यू दिव्य रेकी शक्ती.
थँक्यू महादेव. थँक्यू एन्जॉय. थँक्यू थँक्यू थँक्यू. हळूहळू परत या. डोळे उघडा. हळूहळू हात रब करा पूर्ण बॉडी वरती. एनर्जी घ्या. थोडं पाणी पिया. झालं मॅडम? खूप छान झालं मॅम. पूजा मॅडम? माईक अनम्यूट करा. माईक म्यूट आहे तुमचं. हा आता बोला. थँक्यू मॅडम. परत वेलकम. एकदा मेडिटेशन घेतल्याबद्दल. थँक्यू काय होत. चालेल. तुम्ही बोललात आणि मी केलं. आम्हाला कुठली अडचण असेल फोन केला तर चालू शकेल. नक्की नक्की मॅडम. मोस्ट वेलकम. आता पहिला रेवती मॅडम तुम्ही पहिले सगळे व्हिडिओ बघा. तुम्हाला काय वाटतंय बघा त्याच्यामध्ये. तुम्ही आता ज्याप्रमाणे बोललात. आता मला एक सांगा शरयू मॅडम, एक प्रश्न विचारला तर चालेल तुम्हाला? शरयू मॅडम? हा, माईक म्यूट होता तुमचा. प्रश्न विचारला तर चालणार आहे? हो हो. तुम्हाला असं काय बनायचंय आयुष्यामध्ये तुमच्या? म्हणजे कोणत्या अशा इच्छा आहेत ज्या तुम्ही तुमचं ध्येय असं लिहून ठेवलंय? माझं शरीर शेवटपर्यंत निरोगी राहायला पाहिजे. ओके. माझ्या घरामध्ये आनंद, परिवारामध्ये आनंद राहायला पाहिजे, नातेसंबंध चांगले राहिले पाहिजे आणि माझ्या मुलाचं भविष्य खूप उज्ज्वल राहायला पाहिजे. खूप बरोबर. त्याला सगळं व्यवस्थित. हेच, बाकी काय सोनं दाणं हवं असं काहीच नाही. जे आहे त्याच्यामध्ये समाधानी. फक्त शरीर स्वस्थ राहायला पाहिजे शेवटपर्यंत. माझं, मुलाचं, माझ्या मिस्टरांचं आणि नातेसंबंध चांगले राहिले. मग याच्यासाठी तुम्हाला वाटत नाही की रेकी लेवल 2 आणि 3 करावं? हो वाटते ना, पण आता सध्या काय माहितीये, सध्या आता मुलाची फी भरायची आहे. नाही एवढ्या नाही, मोठे ते फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तुम्ही नंतर पण घेणारच आहात ऍडमिशन. मी तेच म्हणते की आपल्याला जे काही करायचंय, म्हणजे आता तुम्हाला काही लोकांना आपल्याला आर्थिक पाठबळ पाहिजे असतं, म्हणून साठी आपण हे करतो. बरोबर. काही लोकांना आपल्या नातेसंबंधामध्ये, जसं तुम्ही म्हणालात की रेकी आपल्याला आरोग्यावरती खूप काम करते. बरोबर. आरोग्य छान ठेवते प्रत्येकाचं. तर मग रेकीचं 2 आणि 3 हे करणं जरुरी का आहे? तर इन फ्युचर तुम्ही जे पण अफर्मेशन देणार आहात रेकीद्वारे, डिस्टन्स हिलिंगने, ते तुमच्या मुलाबाबत होणार आहेत. एक गोष्ट. त्याच्या एज्युकेशन मध्ये द्याल, त्याच्यामध्ये त्याच्या शारीरिक समस्यांमध्ये द्याल. त्यासाठी पण रेकी तुम्हाला हेल्प करणार आहे. तुम्ही तुमच्या कोणती पण अशी एखादी विश असेल तुमची, की बरेच दिवस अडकली आहे तुमची ती विश, बरोबर, की तुम्हाला मनापासून वाटतंय की माझं हे व्हावं, माझं हे स्वप्न आहे की माझा 2 BHK फ्लॅट व्हावा, किंवा एकदम लहानपणापासूनची इच्छा आहे मला ही गाडी हवी आहे. बरोबर. अशा प्रत्येकाच्या काही ना काही काय म्हणतात स्वप्न असतात. मोठी मोठी स्वप्न असतात आणि ती सगळी स्वप्न पूर्ण करण्याची जादू आपल्या रेकीमध्ये आहे. तर तुम्ही सगळेजण 1 मध्ये आहात. तुम्ही 2nd मध्ये ऍडमिशन जेव्हा घेणार तेव्हा मला नक्कीच आवडेल. हो हो, माहिती आहे पूजा मॅडम, करणार आहात. आय नो तुम्ही. पण मी काय सांगते, तुम्हा लोकांना सांगण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही रेकी लेवल 1 करताय ना, मग तुम्ही थांबू नका, की तुम्ही 2 आणि 3 पण करा. म्हणजे कोणतं पण नॉलेज जे घेताय ना, ते तुम्ही पूर्ण घेतलात ना, की त्याचा तुम्हाला किती अनुभव येणार आहे ना, ते तुम्हाला माहिती. आता मला एक सांगा शरयू मॅडम, जर तुम्हाला सगळं माहितीये तुम्हाला, की तुम्हाला तुमच्या मुलाचं आरोग्य पाहिजे, स्वास्थ्य पाहिजे, नातेसंबंध पाहिजे, सगळं पाहिजे,
पण याच्या बरोबरच जर तुम्ही काहीतरी करू शकाल, तुम्ही घर बसल्या, तर तुम्हाला ते नको असणार आहे का? तुमच्या जर मिस्टरांना समजा तुमचा हातभार लागला, आज तुम्ही हाऊसवाईफ आहात, बरोबर ना? हाऊसवाईफ आहात, तुमच्या मुलाचं करताय, तुमच्या कुटुंबाचं पालन पोषण करताय, ते पण एक मोठं काम आहे आपण ज्या करतो जे घरासाठी ते, बरोबर? पण त्यातूनच जर तुमचा काहीतरी हातभार लागला तुमच्या घरासाठी, तर ते तुम्हाला नको असणार आहे का? तर ऑफकोर्स नॉट. ते तर आपल्याला सगळ्यांना, आपण असं कधीच म्हणायचं नाही की सोनं नाणं हे काही नको, ते सगळं ठीक आहे, युनिव्हर्स तथास्तु म्हणत असतो, म्हणून सगळं पाहिजे म्हणायचं असतं. लक्ष्मी पण लक्ष्मी कधी पण आता लक्ष्मीचं स्थान, लक्ष्मीच्या हातात काय असतं सांगा बरं? सोनं असतं. कुबेर लक्ष्मी धनपोटली घेऊन सोन्याने भरलेली असते, बरोबर ना? सगळं हवंय आम्हाला, स्वास्थ्य पण हवंय आम्हाला, पैसा पण हवाय आम्हाला, धन समृद्धी सगळं सगळं हवंय आम्हाला, काही नको असं. जी तृप्त समाधानाची भावना आहे ती एके ठिकाणी, बरोबर? ती आपल्यामध्ये आहे, बरोबर? की मला हे सगळं आहे. आपण लालच करणं वेगळी गोष्ट आहे, बरोबर? पण जे आपल्याला पाहिजे, पाहिजे मला सोनं, मग काय झालं? मला 5 तोळ्याचं मंगळसूत्र पाहिजे, मला चांगल्या तोडे पाहिजेत मला हातामध्ये, मग हे तर पाहिजे ना. आणि देवी लक्ष्मी ज्या वेळेला शुक्र ग्रह कधी मजबूत होतो आपला, ज्या वेळेला आपण नीटनेटकं सजून धजून राहतो, व्यवस्थित दिवसभर घरामध्ये राहतो आपण व्यवस्थित, एकदम छान, कुठल्याही फंक्शनला जाता जसं तुम्ही अप टू डेट जाता, तसंच आपण ज्या वेळेला दिवसभर राहतो ना, त्यावेळेला आपला शुक्र ग्रह मजबूत व्हायला सुरुवात होते आणि लक्ष्मी आपल्याला तथास्तु म्हणत असते, बरोबर? तर सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे, ज्यांना जसं जमेल तसं. पहिले तर व्हिडिओ बघून घ्या रेवती मॅडम तुम्ही सगळे, आणि पूजा मॅडम तुम्हाला वेळ मिळाला तर मला कॉल करा नंतर, मीरा मॅडम नंतर जॉईन करणार आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, वाईट वाटून घेऊ नका शर्यू मॅडम. नाही म्हणजे नाही. कारण मनीरेखीमध्ये हे शिकवलं जातं की आपण कसं पैशाला आपण हे बोलतो ना, की बघा कधी कधी आपण म्हणतो की मोठी लोक असतात की त्यांची मुलं बिघडलेली असतात, बरोबर? की त्यांना काही हे नसतं, पण असं नाही. पण बघा ना, त्याच लोकांकडे पैसा अट्रॅक्ट होतो. आता अदानी घ्या, अंबानी घ्या, बरोबर ना? त्या लोकांना माहितीये की पैशाला पैसा कसा जोडायचा, त्या लोकांना माहितीये. म्हणून साठी पैशाप्रती मी आता तुम्हाला ह्याच्यामध्ये एक मनी मंत्र दिला थोडक्यात. आता हा व्हिडिओ जाणार आहे युट्यूबवर, ऐकतील सगळेजण, की पैशाप्रती ना प्रेम भावना ठेवा. जो पैसा येतो ना, त्याचा आदर सत्कार करा. तो कधी पण असा फोल्ड वगैरे करून पाकिटमध्ये ठेवू नका, बरोबर? फक्त पैशाची पर्स जी असते त्याच्यामध्ये पैसाच ठेवा. तुमचं काही असं हे नकोय, काय म्हणतात ते, आज आहे ह्या किराणा मालाची पावती, मग उद्या ते तेल आणलंय, मग ब्युटीचं आहे, मग हा कागद आहे, मग तो कागद आहे, असं काहीच नाही. फक्त प्लेन येलो कलर घ्यायचा पर्सचा लेडीजने मस्तपैकी, आणि त्याच्यामध्ये फक्त पैसे ठेवायचे. आणि पैसे कसे ठेवायचे? असे चुरून मुरून घड्या घालून 10 असं नाही, सरळ पोझिशन मध्ये पैसे ठेवायचे वॉलेटमध्ये, बरोबर? सगळेजण करणार आजपासून? येस येस. वॉलेटमध्ये व्यवस्थित पैसे प्रॉपर ठेवायचे, घडी घालून ठेवायचे नाही. पैशाला कधी पण आनंदाने स्वीकार करायचा. पैसा मोजताना आपल्याकडे मोजायचा, असा असा बाहेर मोजायचा नाही, बरोबर? जशी की लक्ष्मी आपल्याकडे येते. कोणाला पैसे देताना, आता मी नंतर हे कट करणार आहे, मी तुम्हाला सांगून झाल्यावर युट्यूब वरून, कारण हे मनीचे आहेत, मनी रेकीचे आहेत. पैसे आपण ज्या वेळेला कोणाला देतो त्यावेळेला पैसे, आता ही नोट आहे ना 100ची, बरोबर? मग ते देताना असे द्यायचे आहेत आपल्याला, देताना असं द्यायचंय आणि घेताना असे घ्यायचे, असा हात करून, आणि देताना असे द्यायचे आपल्याला. म्हणजे परत ही लक्ष्मी आपल्याकडे आली पाहिजे. हे जे आहे ना ते आपल्याकडे, आणि फोल्ड समोरच्या व्यक्तीकडे. तर असं करून आपल्याला द्यायचे आहेत पैसे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या फॉलो करा. बघा पैसा कसा तुमच्याकडे येतोय. आणि हे मेडिटेशन जसा वेळ मिळेल तसं पुन्हा पुन्हा करा. निगेटिव्हिटीचं तर आपलं झालेलंच आहे, बरोबर? तर आपण सगळ्यांनी, आता लास्ट सेशन आहे आपला, टाटा बाय बाय करूया. तुम्हाला काही विचारावंसं वाटलं तर नक्की मला फोन करा. मी तुमच्या फोनला जरी कधी आन्सर नाही केलं तर मेसेज करून ठेवा, मी नक्की तुम्हाला कॉल करेन जसा वेळ मिळेल तसा.
ओके, धन्यवाद सगळ्यांना. ही दिव्य रेकी शक्ती सर्वांच्या आयुष्यामध्ये परमसुख, चैतन्य, आरोग्य, दीर्घायु आणि ऐश्वर्य आणो. हीच या दिव्य रेकी शक्तीकडे, या युनिव्हर्सकडे, या परमपिता परमेश्वराकडे प्रार्थना. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. आम्ही समर्थ मॅडम. येस येस मॅम. श्री स्वामी समर्थ.